देवघरात देवासमोरी लावा तुपवाती, करा प्रार्थना सर्वांसाठी, लाभो सुख शांती, दर्शन घेण्या जात रहावे कुलदेवीच्या गावा, फलदायी ठरेल तुम्हा भक्ती आणि भ्रमंती, भक्ती आणि भ्रमंती, अशी ही श्रद्धेची महती, अशी ही श्रद्धेची महती, अशी ही श्रद्धेची महती. नमस्कार. आम्ही आता शांतीवनमध्ये आहोत. माझ्याबरोबर दीपक आहे, रोहिदास आहे. हे सगळे आपल्या भक्ती आणि भ्रमंतीचे सहकारी आहेत. आता आम्ही निघतो भक्ती आणि भ्रमंतीच्या एका वेगळ्या एपिसोडसाठी. आणि आपण कुठे जाणार आता? सुरली सांगलीला जाणार. तांबडी सुरला मोठा, आणि तिथे अधूनमधून जी काही देवळं असतील त्या देवळांचं आपण भ्रमंती करणार आहोत, त्यांचं दर्शन घेणार आहोत, त्या देवळाबद्दलची माहिती देणार आहोत. हा दीपक आहे. दीपक हा नमस्कार कर सगळ्यांना. हां नमस्कार. आणि रोहिदास पण आहे. हे सगळे माझ्याबरोबर असतील. दीपक पूर्ण मला गोव्यातलं जेवढी देवळं दाखवेल. आणि नंतर तुम्ही हा एपिसोड आमच्या यूट्यूबवर बघाल. तोपर्यंत धन्यवाद. आपणा सर्वांना सर्व देवांचा आशीर्वाद, वरदान, कृपा. आलो आहोत आपण आता खांडेपारला. आणि खांडेपारचं जे हे देवस्थान आहे, या देवस्थानामध्ये 3 देवळं आहेत. दत्ताचं देऊळ आहे, एक दत्त मंदिर आहे, एक केशव मंदिर आहे, आणि एक सप्तकोटेश्वराचं मंदिर आहे. तर इकडे तुम्ही बघाल तर पाऊस आहे, छान पाऊस आहे. आणि या पावसामध्ये संपूर्ण परिसर असा सुंदर दिसतो आहे. ताजे सगळे झाडं अशी हसतात असं वाटतं आहे. आणि या मंदिरामध्ये आता आपल्याला जायचं आहे. एक मंदिर आपण करूया. या दत्त मंदिराचं हे पश्चिम द्वार, आणि इथे औदुंबराचा मंडप आहे. आणि दत्ताची एकदम आकर्षक अशी म्हणावं सुंदर अशी मूर्ती आपल्याला दिसते. हरिओम श्री गुरुदेव दत्त, हरिओम श्री गुरुदेव दत्त, हरिओम श्री गुरुदेव दत्त. आणि असा हा मंडप आहे. आणि या मंडपामध्ये तुम्ही पाहाल तर किती सुंदर वातावरण आहे. आणि योग्य वेळी आपण इकडे आलेलो आहोत. आणि भर पावसामध्ये इकडचा निसर्ग जो म्हणतो आपण गोव्याचा आहे, अर्थात गोव्याचं प्रत्येक ठिकाण, परंतु तिथे फिरण्यासारखं आहे, सगळं पाहण्यासारखं आहे. आणि अशा दिवसात की जिथे पावसाने संपूर्ण आकाश भरून आलं आहे. आणि हिरवळ बघा तुम्ही. आणि खाली पाहाल तर तुम्ही असं तळ्याचं स्वरूप आलेलं आहे. पाहिलं किती छान वाटतं आहे. संपूर्ण परिसर बघाल तर तुम्ही, अरे वा वा वा, आहे ना हिरवळ. आणि याच ठिकाणी आपण दर्शन घेऊया आपल्या दत्तगुरूंचं. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा. देवस्थानाच्या एका व्यक्तीने मला
देवळाचा दरवाजा उघडून दिला, माझं भाग्य आणि दत्तगुरूंचं दर्शन घडलेलं आहे. गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त. धो 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 पाऊस पडतो आहे पहा. आणि हे नदीचं पात्र असावं तसं हे सुंदर एकदम पाहण्यासारखं असं सुंदर दृश्य बघा. आणि त्याच्या परिसरातच हे दत्ताचं मंदिर, खांडेपारचं दत्त मंदिर. आता पुढे आपण जातो आहोत. त्याच्या शेजारीच असलेलं हा जो तुम्हाला घुमट दिसतो आहे असं पुरातनकालीन शिवकालीन असं ते देऊळ आहे, मंदिर आहे. आणि आपण आता जाणार आहोत तिथे सप्तकोटेश्वरचं दर्शन घ्यायला. तसंच याच परिसरामध्ये केशव मंदिर आहे. किती चांगला योग, सुंदर योग आहे. भक्ती योग म्हणतो तसा भक्ती आणि भ्रमंतीसाठी हा तर माझ्या दृष्टीने खूपच मोठं भाग्य आहे. आणि हे जे मंदिर आपण पाहताय हे आहे केशवनाथाचं मंदिर. किती पुरातन असावं ते सांगण्यासाठी इथे कोणी मला दिसत नाही आहे, पण तरीसुद्धा आपण त्याचं दर्शन घ्यायचं आहे आतमध्ये जाऊन. चला आत जाऊया, आपण पाहूया का कसं देऊळ आहे ते. भक्त हो, केशवनाथाच्या मंदिरात आपण प्रवेश करूया आणि दर्शन घेऊया. त्यानंतर मला जो काही त्या देवळाचा इतिहास कोणी सांगितला इथे तर मी तो तुम्हाला ऐकवेनच, पण तुर्तास आपण केशवनाथाचं दर्शन घेऊया. केशवाय नमः, श्री केशवाय नमः, श्री केशवाय नमः, केशवाय नमः. केशवनाथाचं हे पुरातन मंदिर नक्कीच असणार, कारण आपण पाहाल तर या छोट्याशा मंदिराला वरती छताचा भाग जर तुम्ही पाहाल तर तुम्हाला तो त्या काळाची आठवण करून देईल असा तो भाग आहे. आता पंखा त्या काळी नव्हता, परंतु छताच्या आसपास जे कोरीव काम केलं आहे, ती पालखीसुद्धा तुम्ही पाहतात येईल तुम्हाला. पालखीसुद्धा आहे. आणि त्यानंतर हा वरचा भाग. आणि अशा या ठिकाणी आमचे केशवनाथ यांचं आपल्याला दर्शन होतं आहे. खांडेपारचं हे सप्तकोटेश्वर मंदिर असल्याचं सांगितलं गेलं आहे. आणि आपण त्या मंदिराच्या गाभाऱ्यात जातो. त्यानंतर आपण पाहाल की त्या काळामधला जसा एक भास असतो त्या पद्धतीनेच तेवढंच पुरातन मंदिर आहे, त्याची साक्ष देता येते. मला वाटते अजून हे मंदिर असं आपल्याला करता येईल चांगलं. बघू आपण, त्याबाबत मी यांच्याशी मला माहिती मिळाली. आता मी तुम्हाला या शिवमंदिर सप्तकोटेश्वराचं हे आपण लिंग पाहतो आहे आणि आमचे त्या ठिकाणी आपण नंदीचंही दर्शन घडतं आहे. आता आपण मंदिराच्या बाहेरचं दृश्य बघूया. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. आता हे बाहेरील दृश्य आहे. पाऊस आहे आणि संपूर्ण नदीचं खोरं मग सरोवर म्हणा जे काही आहे तर ते आपल्याला दिसतं आहे कशा प्रकारचं. हा बाहेरचा भाग देवळाचा आणि देवळाच्या बाहेर संपूर्ण हे पावसात नटलेला हा निसर्ग. तिथे आपण खाली पण उतरू शकता आहे ना. बाहेरील परिसर निसर्गरम्य ज्याला म्हणतो
मगाशी आपण तुकड्या तुकड्याने तर पाहिलं, आता संपूर्ण परिसर तुम्हाला त्या सप्तकोटेश्वर मंदिर खांडेपारचं त्याच्या बाहेरील हे दृश्य तुम्हाला दिसतंय, अखंड दृश्य पाहाल. आणि मगाशी आपण पाहिलं ते दत्त मंदिर. दत्त मंदिरानंतर याच परिसरातील हे पुरातन असं सप्तकोटेश्वराचं देऊळ, तिथे दर्शन घेतलं आपण. हा तिकडचा भाग, बाहेरचा भाग. आणि तिथून आपण आलात तरी एक जुनी अशी मठी आहे, तिथे त्यांची व्यवस्था केली जाते. तसंच मगाशी आपण पाहिलं ते हे संपूर्ण असं खोरं पाण्याने भरलेलं आहे. आणि मला वाटतं याच्यापेक्षा जोरात पाऊस पडला तर हा दुतडी भरून वाहताना आपण पाहिलं. तर असं हे केशव मंदिर, सप्तकोटेश्वर मंदिर आणि दत्त मंदिर आपण इथे दर्शन घेतलं सगळं. खांडेपारचं सप्तकोटेश्वर मंदिर आपण पाहिलं. त्यानंतर आपण हे केशवनाथाचं मंदिर पाहिलं आणि त्याचबरोबर आपण दत्त मंदिर पाहिलं. म्हणजे असं एकाच ठिकाणी आपण 3 तीर्थस्थानं. आणि आता इकडे मला भेटले, माझी भेट झाली इकडे पांडुरंग सुवारे यांच्याशी. आता थोडीशी मला माहिती द्याल तुम्ही पांडुरंगजी. आता या मला पहिल्यांदा दत्त मंदिराविषयी थोडक्यात सांग. दत्त मंदिर काय आहे, कसं आहे, कुठे कधी स्थापन झालं, काय झालं? बरोबर 135 वर्ष झाली सध्या आता दत्त मंदिरला स्थापन झाल्या. बरं. आणि इथे उत्सव वगैरे कधी असतात? दर गुरुवारची पालखी असते आणि अष्टमी एक भरते सप्तकोटेश्वराला, ती श्रावण महिन्यात गोकुलाष्टमीच्या दिवशी. आणि दत्त जयंतीचा उत्सव असतो, ते 10 दिवस कार्यक्रम असतो. आणि केशवनाथाचा एक काला असतो आणि वर्धापन असतो. पालखी असते पण ती जास्त एक ते. आणि इथे येणारे भक्त किती दुरून दुरून कुठून येत असतात? सप्तकोटेश्वराला भरपूर लांबचे भरपूर लांब. आणि हे कोणाचं कुलदैवत वगैरे आहे का कुठलं? सप्तकोटेश्वर म्हणा, दत्त किंवा केशवनाथ असं? हे केशव देऊळ हे त्यांचं गावकर म्हणून आहे. हां, अच्छा, इकडचे गावकर म्हणून. ते किती वर्ष जुनं असेल केशवनाथाचं मंदिर? 450 वर्ष झाली. 450 वर्ष झाली. मग याचा पुन्हा जीर्णोद्धार वगैरे काही करायचा? जीर्णोद्धार झाला हल्ली केलाय. 6 वर्ष झाली. बरं. आणि हे जे आता आपण पाहिलं तिकडे सप्तकोटेश्वरचं मंदिर, तर ते असं किती कदंबाकालीन आहे साधारण? कदंबाकालीन आहे. तरी म्हणजे अंदाज किती वर्ष? 1000 वर्षाची जास्त असणार. हो. किती चांगला योग आला आहे बघा. आणि आम्हाला पांडुरंग सुवारे यांनी माहिती दिली. तुमचे खूप खूप आभार. आणि कधी लक्षात ठेवा, खांडेपारला कधी आलात ना तर हे चुकवू नका, ही देवळं चुकवू नका. खरंच यांनी जसं आता सांगितलं पांडुरंग सुवारेने की 1000 वर्षापूर्वी, 450 वर्षापूर्वी, आणि इतके जतन करून ठेवलेलं आहे. आपण म्हणतो पण आपली श्रद्धा आहे म्हणून आपण इथे येतो. आणि खरोखरच माझ्याही मनामध्ये कसं काय मला हा योग आला इकडच्या आमच्या दीपकने आणि इथे आणून मला केलं. चलो, धन्यवाद. हां, भेटू. हा छोटासा बंगला, छोटासा वाडा तुम्ही पाहताय, ते गोबरे म्हणून आहेत. आणि ते इथे सगळे याची व्यवस्था पाहतात. तसं सांगितलं जातं की हे सगळं त्यांच्या देखरेखीकडे चालतं. हे सगळं आपण पाहिलं केशवनाथाचं मंदिर आणि ही सगळी दैवी निसर्गाची संपत्ती जी आहे त्याची देखभाल ते करतात. म्हणजे एकूणच त्यांचा ट्रस्ट आहे म्हणतो आपण तसं. ते किती ते घरसुद्धा पाहिलं तर किती सुंदर आहे बघा. हे इथे आपण आलो आहोत तर हे आहे दत्ताचं मंदिर. दत्त मंदिर. आता इकडे काही काम चालू आहे, परंतु तरीसुद्धा मी इथे जाईन. आणि ते आपल्याला जे दूर दिसतंय तर त्या आपल्याला तिथे त्या देवळात जायचं आहे. आज दत्त मंदिर पाहण्याचा योग आहे. तर आणि हे संपूर्ण देवस्थानाचा जो विकास आपण पाहता, थांबूया आपण आणि पाहूया. तर तो पाहण्यासारखा आहे. आणि याचा हा परिसर बघा, हा किती सुंदर परिसर आहे, बघण्यासारखा आहे. पाहिलं तिथे शाळा आहे, शाळेतल्या मुलांचा आवाज येतोय. आणि हे दत्त मंदिर. चला जाऊया.
दत्त मंदिर त्याच्या आतल्या भागात मी आलेलो आहे. आपण रस्ता पाहिलात आणि आता इथे हे ऋषी आणि गोमाता आपली असे छान दृश्य तयार केलं गेलं आहे. धार बांदोडा गोव्यातील तिथलं हे मंदिर आहे. आपण बाहेरून आलो तेव्हा पाहिलं की थोडं चालून यावं लागतं. तसं हे आता बऱ्यापैकी जीर्णोद्धार करण्यात आलेला आहे. नवीन लाद्या वगैरे बसवण्यात आल्या आहेत आणि आतमध्ये गाभाऱ्यात आपल्याला दत्ताची सुबक सुंदर प्रसन्न मूर्ती पाहायला मिळते. हरि ओम श्री गुरुदेव दत्त. हरि ओम श्री गुरुदेव दत्त. हरि ओम श्री गुरुदेव दत्त. गुरुदेव दत्त. गुरुदेव दत्त. हे गोव्याचं वैशिष्ट्य म्हणजे इकडचे रस्ते. आता तरी मगाशी खूप छान असं जंगल होतंच आणि त्याच्याच बाजूला अशी छोटी छोटी देवळं असतात. आता आम्ही चाललो आहोत तांबडी सुरली नावाचं एक जागा आहे. तिथे शंकराचं पुरातन अत्यंत पुरातन असं देऊळ आहे आणि ते पाहण्यासारखं आहे. तर त्या ठिकाणी जाण्याचा जो हा रस्ता आहे जे असाच त्याच्याहीपेक्षा पाठी गेला तो रस्ता फारच सुंदर होता. पाऊस नुकताच थांबलेला आहे त्यामुळे थोडंसं उघडीप आलेली आहे. आणि इथे आपण एक काजूची फॅक्टरी आहे तिथे जरा जाऊन येऊ. तर मित्र हो, भक्ती आणि भ्रमंती करता करता मध्येच आम्हाला दिसलं एक काजू फॅक्टरी सॅल्वन म्हणून तिथे. आणि गोव्याचं काजूचं असं अनेकांना आकर्षण असतं आणि उत्कंठ असते की ते काजू कसे बनवतात, कसे त्याचे फोडतात वगैरे वगैरे. एक मिनिट तुम्ही याल का जरा? एक मिनिट. हां, तर ते आता येतील. तर हा जो आहे याला हा बॉयलर आहे. या बॉयलरमध्ये काही कामं होतात. तसेच इथे इतर काही बॉयलर आहे तिकडे. आणि अशी ही फॅक्टरी आहे. हे फॅक्टरीमध्ये अशी सगळे सामान ही मशिनरी आहे. आणि नेमकं आज काय झालं आहे की आत्ता दिवे गेले, इलेक्ट्रिसिटी गेल्यामुळे थोडंसं काम थांबलं आहे त्यांचं. परंतु आपण आता जे काही उपलब्ध आहे त्या गोष्टी पाहू शकतो. आता हे तुम्ही काय करताय? हे ओले काजू त्याचं फोडतायत का ते? आणि त्यातले ते काजू बाहेर काढताय तुम्ही, हो ना? आणि हे इथे एक काजूचंच काम चालू आहे. हे तुम्ही काय करताय? हां, तुकडा काजू. हां, हो. तर अशा तऱ्हेने आहे. आणि हे पुन्हा तुम्हाला एक इकडे मशिनरी दिसते. तुम्ही जे काजू अत्यंत आवडीने मजेत खाता त्याच्या पाठीमागे किती श्रम असतात. म्हणजे आपण ज्याला म्हणतो की कष्ट करून नुसतं असं नाही की झाडावरून काढले आणि काजू खाल्ले, तसं नाही आहे. पण त्याचं जे काम केलं जातं, काजू वेगळे केले जातात, त्याचे क्वालिटी त्याचे जे असते, तर ते सगळं काम कशा प्रकारे आमच्या भगिनी करतायत ते बघा. गोव्याचं एक वैशिष्ट्य असे काजू आणि त्याचे हे काम. आता याचं बारीक बारीक आहेत ना, याचे छोटे काजू, तुकडा काजू म्हणतो तसे काजू आहेत. आणि हे आपण पाहताय ते अख्खे काजू, हे पूर्ण काजू. आणि त्याच्यावरून त्या काजूच्या किमती ठरतात. तर हे असं उत्कृष्ट असं एक काम आहे गोव्याचं, महत्त्वाचं. लोक ज्यांची त्याच्यासाठी गोव्यात येतात. तर असं आहे काजू. कसा आहे बघा रस्ता, हां, आहे की नाही? कोण जे म्हणतो ना आपण ड्रायव्हिंग करायला निघालेले आहेत ते तर खुश होऊन जाते. तसं हे शुद्ध हवा, काही होणार नाही तुम्हाला. आरोग्य, उत्तम आरोग्यासाठी प्रवास करा अशा निसर्गरम्य वातावरणातून, जिथे प्रदूषण नाही, शुद्ध असा प्राणवायू.
क्लास क्लास, अप्रतिम अप्रतिम. मित्र, जिथे आपण चाललो आहोत तांबडी सुरली त्याला म्हणतो. मगाशी तुम्ही रस्ता दाखवलाच होता, पण हा बघा छोटासा साकव पूल, आणि ह्या पुलावरून हे बघा आपले मारुती ते वानर सुद्धा दिसतंय बघा आमचं स्वागत करायला. वा वा वा. आता हा तांबडी सुरलीचा शेवटचा टप्पा. आपण 3 टप्प्यात तुम्हाला आम्ही तांबडी सुरलीचं हे प्रवास आहे तो दाखवतो. तर इथे आम्ही छोटासा व्यवस्थापनाचा टोल भरला आणि तिथून आता पुढे आपल्याला जायचं आहे. खऱ्या अर्थाने जंगल दिसतंय, जंगल. एक वॉलपेपर म्हणतो ना, असा फिरणारा वॉलपेपर, हलता डुलता वॉलपेपर, अगदी जिवंत म्हणतो ते. हा एक अगदी बऱ्यापैकी दूरपर्यंत असा सरळ रस्ता म्हणता येईल तसा आहे. आपण जे तांबडी सुरली सारखे करतो आहोत, तर सुरली हे गाव आहे. सुरला, हा सॉरी, सुरली नाही, सुरला. आता हे तळावरती आपण आलेलो. तिकडे पार्किंग स्लॉट आहे, गाड्या आणि सगळ्या. आणि पर्यटक जे म्हणतो, मगाशी मला वाटलं पावसाळ्यात येणार कोण, परंतु तसं नाही आहे. तुम्ही बघाल तर हे दूरवरून आलेले असे पर्यटक आपल्याला दिसतील. आणि तांबडी सुरला, तर तांबडी सुरलाला पोहोचलो आहोत आणि आपण आता महादेव मंदिरात जातो आहोत. आणि आमच्या ताई इकडे आहेत. तर ताई, नाव काय तुमचं? जानकी कुष्टगावकर. मी जानकी कुष्टगावकर. जानकी ताई, तुमच्याकडून आम्ही आता देवासाठी फुलं घेतली आहे. तुम्ही किती वर्ष इकडे आहात? 2 वर्ष झाली आम्हाला. 2 वर्ष झाली फक्त. आणि हाच व्यवसाय तुमचा की इतर काही? बरोबर. हे धंदा करता. हां, बरं. आमच्या घरकालाला बरे नसतात, बरोबर. ऑपरेशन केला, हां, काम करत नाही. काम करतात. मुलं एक कॉन्ट्रॅक्टला होतात. हां हां, बरं मुलं बेकार आहे. बरं. पण त्या महादेवाची कृपा आहे तुमच्यावर, होणार सगळं तुमचं व्यवस्थित छान होणार. आम्ही त्यासाठीच तर आलो. त्या महादेवाच्या पायाशी आम्ही गाराणं घातलं. सर्वांसाठीच आम्ही येतो आहोत, आमच्या कुटुंबासाठी आम्ही आलेलो आहोत, सर्वांसाठी झालं. तर तुम्हाला बरं वाटलं तुम्हाला भेटून आम्हाला. हां, महादेव मंदिर तांबडी सुरला, हां, त्या प्रवेशद्वारावरती आपण आहोत. आणि या प्रवेशद्वारावरून आता चाललो आहोत आपण मंदिराकडे, देवळाकडे चाललेलो आहोत संपूर्ण. आणि किती सुंदर पूल छोटासाच आहे. आणि इथे आपल्या गोमाता आपल्या स्वागताला उभ्या आहेत. आणि हे पाहण्यासारखं असं दृश्य आहे. झुळझुळ वाहणारं पाणी. आणि अशा परिसरामध्ये, अशा जागेमध्ये तांबडी सुरला हे जगप्रसिद्ध असं महादेवाचं मंदिर आहे. आपण जातो त्या ठिकाणी. आणि इतकं सुंदर देवस्थान मला वाटते आपल्या भारतामध्ये इतकं सुंदर देवस्थान, म्हणजे महादेवाची देवस्थानं अनेक आहेत, परंतु हे एक वेगळ्या तऱ्हेचं गोव्यातलं पाहण्यासारखं असं देवस्थान आहे. असं एक निर्भीड असं अरण्य आहे. आणि या अरण्यामध्ये ही एक आपली पायवाट बघा किती छान तयार केली आहे. या ठिकाणी येणारे पर्यटक भरपूर दृश्य चित्रित करतायत, खेळतायत. म्हणजे खऱ्या अर्थाने देवदर्शन आणि मनोरंजन असं दोन्ही तऱ्हेचा आनंद आपण इथं घेतो. अनेक वर्षापासून मी तांबडी सुरला हे गोव्यात इतके वर्ष येतो आहे, पण आज हा योग आला. तर आपण आता दर्शनाला जाऊया. यह मंदिर हरे भरे प्राकृतिक सौंदर्य के बीचों बीच स्थित
मालेम वन्यजीव अभयारण्य में एक प्राकृतिक धारा के बाएं किनारे पर स्थित है, जिसे स्थानीय भाषा में वाझर साकल्याचो भाल कहते हैं. तर अशा तऱ्हेने इथेच तुम्हाला आधी पूर्वसूचना पूर्वनिवेदन वाचायला मिळतं. तर तांबडी सुर्ला येथील महादेवाचं हे मंदिर छोटेखानी आहे. असं भव्य दिव्य असं आपल्याला जर वाटत असेल तर तसं नाही आहे, परंतु त्याचं ऐतिहासिक महत्त्व आहे आणि सौंदर्याच्या चित्राला साजेसं असं हे मंदिर आपण पाहतो आहोत. तांबडी सुर्ला महादेव मंदिरमध्ये आपण प्रवेश केला आणि गाभाऱ्यामधून महादेवाच्या पिंडीचं शिवलिंगाची सजावट आणि तिथून होणारं हे दर्शन आपण एकदा ओंकार म्हणून धरती से प्रकट